श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? चला, आज मी एक ब्लाऊजची डिझाईनची एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गळा असा कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अस्तर कापलेलं डायरेक्ट कपड्यावर ठेवायचं आहे. इथे आपण कॅनव्हासचाही उपयोग करू शकतो किंवा बिना कॅनव्हासचाही आपण याला पलटी मारू शकतो. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला स्टिच करायला घ्यायचा आहे. हा थोडा मटका गळ्यासारखा आहे, पण प्रॉपर मटका नाही आहे, मटक्या गळ्यासारखा आहे. हे बघा, असं व्यवस्थित कपडा करूनच हळूहळू शिलाई मारायची, नाहीतर कसं कपडा थोडा जमा होतो किंवा चुन्या येऊ शकतात किंवा वाकडे तिकडे होऊ शकतं, म्हणून हळूहळू शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आणि तसेच आपल्याला खालच्या बाजूने पण त्याला कवर करून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच पलटीमध्ये दोन्ही बाजू कवर होऊन जातील. हे बघा, अशा पद्धतीने त्याला एक शिलाई मारून घ्यायचं आहे. आणि आता एक्स्ट्रा कपडा सगळे कापून घ्यायचा आहे. गळ्याच्याही बाजूचा एक्स्ट्रा कपडा कापून घेऊया आपण. हे बघा, अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापून घेऊया. कापल्यानंतर आपल्याला ना याला छोटे छोटे असे नॉच मारायचे आहेत, म्हणजे कुठे एक्स्ट्रा हे होणार नाही, चुन्यानंतर पडत नाही. जर आपण अशा पद्धतीने ह्याला कापलं ना, तर कुठे असे पलटी मारताना चुन्या पडत नाही. हे कॅनव्हास लावूनही तुम्ही करू शकता किंवा बिना कॅनव्हासचंही एकदम व्यवस्थित परफेक्शन येते. हे बघा, आणि आता असा हात घालून याला सरळ केलं तर गळ्याचीही बाजू आपली पॅक होते, तसेच कमरेकडीलही बाजू आपली पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जाते. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही बाजू आपल्या पॅक झालेल्या आहेत. हे बघा, कवर झाल्या दोन्ही. आणि आता वरतून दोन्ही बाजूला आपल्याला अशी दाब शिलाई मारायची. हळूहळू कपडा व्यवस्थित सरळ करत करत दाब शिलाई मारून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने कवर शिलाई करायची. मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ब्लाऊजचा आणेल. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि डिझाईन सांगा. मी तशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन शिवून तुम्हाला दाखवेल. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही हे कवर करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण हे कवर करून घ्यायचं. कपडा आणि अस्तर दोन्ही लेवलला करायचं. एकाच शिलाईमध्ये दोन्ही काम होऊन जाते. कॅनव्हासची आपल्याला गरज पडत नाही. आता तसेच आपण चारही बाजूने आता याला कवर शिलाई पॅक करून घेऊया. हे बघा, अस्तर आणि कपडा एकमेकांना शिवून घेऊया. फक्त शिवताना एक लक्षात ठेवायचं की कापड चुनी नाही पडली पाहिजे, व्यवस्थित प्लेन आहे ना, म्हणून हाताने नेहमी सरळ करत राहायचं. आता हे बघा, एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने कापून घेऊया. हे बघा, असा कापल्यानंतर आपल्याला याला टक्स मारायचे असतात. हे बघा, दोन्ही बाजूने बरोबर मध्य काढायचा आणि मध्य काढून टक्स मारायचा. आपण 4.5 इंचाचा टक्स मारू शकतो. हे मी ते अंदाजाने टक्स मारलेला आहे. 4.5 इंचाचा टक्स असतो. अर्धा इंच घ्यायचा आणि लांबीला 4.5 इंच टक्स घ्यायचा. असाच आपण निशाण मारून दुसऱ्याही बाजूला टक्स आता मारून घेतलेला आहे. हे बघा, आता आपण हे 2.5 इंचाचा एक चौकोन कपडा घेतलेला आहे, कॉन्ट्रास्टमध्ये घेतला आणि त्याचे त्रिकोण बनवून समोशासारखी छोटी छोटी डिझाईन बनवलेली आहे. हे बघा, कळी आपल्याला अशाच पद्धतीने सगळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, 2.5 इंचाचा कापड घेऊन त्याचं समोसासारखं आपण डिझाईन बनवलेले आहे. एक्स्ट्राचं याच्यात कापून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे बनवलं आणि जो खालील थोडा कापड आहे त्याला आपण कैचीने कापून घेऊया, म्हणजे जास्त जाड होत नाही. अशा पद्धतीने सगळे बनवून घेतले. आता आपण गळ्याला लेस लावून घेऊया. छोटीच लेस लावायची आहे, फक्त वरच्या बाजूला लेस लावायची आहे गळ्याच्या. हे बघा, इथपर्यंत लेस लावून घेऊया. आता ही कापून घेऊया आपण. तसेच आपल्याला अजूनही एक लेस लावून घ्यायची. तर दोन्ही बाजूला आपण लेसला कवर करून घेऊया. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा. तुम्ही जर हळूहळू ही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रॉपरपणे हे समजून जाईल. हे बघा, अशीच आपण अजून एकदा त्याच साईडला थोडीसा गॅप सोडून लेस लावून घेणार आहोत. हे बघा, आणि तशीच आपण दुसऱ्याही बाजूने लावून घेणार आहोत. हे बघा, अशी लेस लावली की ती पूर्ण पॅक होऊन जाते दोन्ही बाजूला. दुसऱ्याही साईडला आपण सेम मापाने तेवढीच लेस लावून घेणार आहोत. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण अशी लेस लावून घेऊया. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. हे बघा, आता हे समोशासारखं जे आपण डिझाईन बनवलेली आहे कापडाची, ते आपण मुंड्यापासून गळ्यापर्यंत अशी शेपमध्ये आणत लावूया. एक एक करत तुम्ही लावून घ्यायचे आहे. दोघांमध्ये जास्त गॅप नाही ठेवायचा, चिटकूनच लावायचं आहे. थोडंसं कापड जर जड झालं तर थोडासा दाबवर उचलून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचे. हे बघा, गळ्याच्या पूर्ण साईडला लावून घ्यायची आहे.
एक एक करून आणि एकाच दिशेने सगळे सारखेच लावायचे आहेत. उलटे सुलटे लावायचे नाही. त्या मुंढ्यापासून या मुंढ्यापर्यंत आपल्याला असे पूर्ण हे लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने ती कळी मधून थोडीशी दाबली की असा स्क्वेअरसारखा, पण शंकरपाळी कशी असते तशी डिझाईन तयार होते. हे बघा असं ह्या पद्धतीने त्याला थोडंसं फोल्ड करून दाबून घ्यायचं आणि वरतून शिलाई मारून द्यायची. हे बघा अशा तुम्ही इथे वरती लेसही लावू शकता, पण बिना लेसचंच हे फार सुंदर दिसत आहे. हे बघा अशा पद्धतीने याला हे आपण शिवून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण आपली डिझाईन झालेली आहे. आता बघा फार सुंदर दिसते ही, खूपच सुंदर दिसते. मागच्या बाजूला आपण लेस लावून घेऊया. आता खालून लेस लावून घ्यायची आहे. गोल्डन कलरची लेस आहे. साडीमध्ये गोल्डन आणि येलोचं कॉम्बिनेशन आहे. हे बघा वरतून त्याच्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत. एक मणीही आपण इथे लावू शकतो, पण लेस लावले की अजून ती सुंदर दिसते आणि डिझाईनही उत्तम प्रकारे पॅक होऊन जाते, म्हणजे कधी निघण्याचं काहीच टेन्शन नसतं. हे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने लेस तयार झालेली आहे. परत आपण तेवढाच कापड घेऊन तशीच डिझाईनमध्ये परत कळ्या बनवून घेणार आहोत. तर अशा आपण ह्या 5 कळ्या बनवून घेतलेल्या आहेत. समोसासारख्या डिझाईनमध्ये बनवून घेतलेल्या आहे. आता याला हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. थोडंसं पलटी मारून घ्यायचं आणि उलटं करून त्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा याने अशा पद्धतीने शिलाई मारली की फुलाची अशी पाकळी कशी दिसते त्या पद्धतीने हे बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि ही आता आपण मध्ये इथे लावणार आहोत. तुम्ही जर फार सुरुवात शिकतच आहात तर तुम्ही हे हातानेही टाका मारू शकता. हाताने टाका मारून नंतर तुम्ही मशीनने पॅक करू शकता, की जेणेकरून ते हे होणार नाही. आणि जर तुम्हाला शिवताच येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्ही स्टार्टिंगला हे हातानेही तुम्ही तयार करू शकता. हे बघा अशा एकदम पद्धतीने आपले फुलाची डिझाईन तयार झालेली आहे. मध्ये एक बटन लावलं आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट